नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेची पाणीपट्टी सध्या 1,800 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आलेली आहे. आणि या 3,000 रुपयाचं समर्थन करताना या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणतात की विरोधकांनी या वाढलेल्या पाणीपट्टीमध्ये राजकारण करू नये. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 4,000 रुपयांवरून 3,000 रुपयांवरती आणलेली आहे. याची अगोदर विरोधकांनी माहिती घ्यायला हवी होती. त्यांना ती कळत नाही का? खरं म्हणजे प्रशासकाच्या काळामध्ये जर ती 4,000 रुपये पाणीपट्टी झालेली होती तर सगळ्यात पहिला जनतेचा सवाल हा आहे की प्रशासकाला अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा आणि नागरिकांवरती बोजा टाकण्याचा अधिकार आहे का? आणि तरीही प्रशासकाने जर 4,000 रुपये पाणीपट्टी केलेली होती तर नगराध्यक्षांनी अगोदर जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं. ही पाणीपट्टी लागू झालेली नसताना, कोणत्याही प्रकारची बिलं जनरेट झालेली नसताना, नागरिकांना 4,000 रुपये पाणीपट्टी झाल्याची माहिती नसताना अशा पद्धतीने 4,000 रुपयावरून 3,000 रुपये आणण्यापूर्वी आपण म्हणजे 25% कपात केली असं आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस मात्र मूळ पाणीपट्टी 1,800 रुपयाच्या 3,000 रुपये होताना 66% आपण याच्यामध्ये वाढ केलेली आहे. हे मात्र जनतेला सांगायचं विसरलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने जनतेवरती भार टाकताना जनतेला अगोदर विश्वासात घेणं गरजेचं होतं. जनतेला सांगणं गरजेचं होतं की आपण प्रशासकाच्या काळामध्ये वाढलेली पाणीपट्टी जी अद्याप लागू झालेली नव्हती, जो प्रशासकाला अधिकार नाही आणि ती आपण कमी करत आहोत, हे फक्त समर्थन करण्यापुरती बाब झाली. परंतु नगरपालिकेने अगोदर जनतेला हे निश्चित सांगायला पाहिजे होतं की ह्या पाणीपट्टीवरती एकूण होणारा खर्च कोणत्या हेडला किती रुपये आहे आणि जेणेकरून आपल्याला वाढ करणं गरजेचं आहे. आमचा विकासाला कधीही विरोध नव्हता, नाही आणि इथून पुढेही नसणार आहे. त्यामुळं आघाडीच्या वतीनं कायम विकासाला या ठिकाणी सहकार्य केलं जाईल. परंतु ही माहिती अगोदर जनतेला सांगून, जनतेला विश्वासात घेऊन, जनतेकडनं होकार घेऊन, जनतेच्याच माध्यमातून याची जर आपण 10% 20% जर वाढ करू शकला असतात तर कदाचित जनतेने या ठिकाणी होकार दिला असता. परंतु आज परिस्थिती इतकी भयानक आहे की हातावरती ज्यांचं पोट आहे, एकतर रोजंदारी या ठिकाणी गावामध्ये उपलब्ध नाही, हाताला काम नाही जनतेच्या, आणि सगळ्या संस्था या ठिकाणच्या बंद पडलेल्या आहेत. आपण कोणतीही संस्था या ठिकाणी गावामध्ये आणून या ठिकाणी रोजगार जनतेला दिलेला नाही. आणि असं असताना जनतेने 3,000 रुपये कुठून भरायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असताना आपण जनतेला ज्यावेळेस मोठ्या अभिमानाने सांगतो की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहे, त्यावेळेस मग त्या तिजोरीतूनच आपण जर काही मदत आणली असती आणि ह्या 17,60,00,000 रुपयाची जी पाणी योजना आहे, मुळा धरण ते देवळाली प्रवरा, याचा कर्ज आपण जर भरण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला असता त्यातून, तर कदाचित मोठा दिलासा या ठिकाणी जनतेला मिळू शकला असता. कदाचित आपण जर शासनाला मदत मागू शकलो असतो तर शासनाने आपल्याला मदत दिली पण असती, आपले तेवढे संबंधही होते. आणि परंतु ते म्हणतात ना, देणाऱ्याचे हात हजार पण माझी झुळी फाटकी, त्या पद्धतीने आपण कधी गावाने काही मागितलंच नाही, त्यामुळे आपल्याला काही मिळू शकलं नाही. ही गावाचं हे दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. असो, हद्दीबाहेर आपण जे नळ कनेक्शन देतो तर त्याची 1.5 पाणीपट्टी आपल्याला मिळते. आणि असं असताना आपल्याच कालावधीमध्ये त्या हद्दीबाहेर नळ देण्याचा आपण बंद करण्याचा ठराव या ठिकाणी नगरपालिकेत संमत केलेला आहे. तो जर आपण उठवला असता आणि हद्दीबाहेरचे नळ कनेक्शन वाढवले असते तर कदाचित त्याच्यामधून आपल्याला या ठिकाणी मोठी पाणीपट्टीची कसर भरून काढता आली असती. व्यापारी आणि औद्योगिकला जर आपल्याला वाढ करता आली असते तर त्याच्यातूनही आपल्याला भरपाई जास्त पद्धतीने या ठिकाणी तूट भरून काढता आली असती. पण आपण असं काहीही न करता सरसकट निवासी म्हणजे घरगुती नळ कनेक्शनवरती 1,800 वरून 3,000 रुपयांनी वाढ दिलेली आहे. आम्ही तर असंच म्हणणार आहे, आम्ही कमी केली असं म्हणणार नाही. कारण कमी कधी करतो आपण, ज्यावेळेस पाणीपट्टीच्या बिलामध्ये एखादी पाणीपट्टी लागू होते आणि ती नागरिकांना ते बिल अदा होतं, त्यावेळेस ती पट्टी लागू झाली असा त्याचा कायदेशीर अर्थ काढता येईल. आणि ती लागू झालेली पाणीपट्टी जर आपण कमी केली असती तर मात्र आपल्याला असं म्हणता आलं असतं की आपण 4,000 रुपयावरून 3,000 आणले. तर त्यामुळे कृपया नागरिकांना आपण गैरसमज पसरवायचा प्रयत्न करून 4,000चे 3,000 केल्याचे उपकार आपण फार केले असं नागरिकांवरती कृपया दाखवू नये. 1,800चे 3,000 केलेली आहे तर ती आपण पाणीपट्टी कमी करण्यासाठी जनतेपुढे आपण माहिती दिली पाहिजे की नक्की कोणत्या हेडला आपल्याला किती खर्च आहे आणि किती झालेला आहे याचा रेफरन्स आपण मागील वर्षाचा आधार घेऊन जर दिला तर कदाचित जनता आपल्यासोबत राहील. आणि त्याचबरोबर
जर आपण शासनाकडे यापूर्वी मागणी केली असती तर शासनानेही काही मदत आपल्याला याच्यामध्ये देऊ केली असती, पण आपण तसं केलेलं नाही. त्यामुळं जनता भयंकर आता चिडलेली आहे आणि आपण या ठिकाणी बहुमताच्या जोरावरती अशा पद्धतीने कोणतेही जर निर्णय घ्यायला लागले तर कदाचित गाव त्याला सहकार्य करणार नाही. त्यामुळं अजूनही आमची नगराध्यक्षांना, सर्व सत्ताधारी नगरसेवकांना विनंती आहे की आपण बहुमतात आहात. ही जी काही वाढीव आपण 3,000 रुपये केलेली पाणीपट्टी आहे, तर ती आपण पूर्ववत करावी, अन्यथा आंदोलन अटळ आहे. म्हणून आंदोलनात जाण्यापूर्वी आम्ही अगोदर जनतेचा कौल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सर्व घटक पक्षांची या ठिकाणी बैठक आयोजित करणार आहोत आणि त्यातून नंतर आंदोलनाची दिशा या ठिकाणी